एक विषय आज आपल्या मनापर्यंत. आपल्या भारत देशामध्ये मोठे 3 जमिनीचे मालक आहेत. कोण आहेत बाबा हे? एक भारत सरकार, दुसरं रेल्वे मंत्रालय आणि तिसरे म्हणजे वक्फ बोर्ड. आता रेल्वे मंत्रालयाकडे जेवढी म्हणून जागा आहे, अर्थातच सेकंड लार्जेस्ट पार्टी हू इज ओनर ऑफ मॅक्झिमम लँड. मग काही ठिकाणी रेल्वेच्या या जमिनी काही काही वेळा प्रोजेक्ट लांबतो आणि काही काही वेळा ज्या लाईनवरून रेल्वे चालू असते ती लाईन अपरिहार्य कारणास्तव बंद करावी लागते. नॅचरली तो रेल्वे ट्रॅक आणि त्याच्या अवतीभवती असलेली, म्हणजे त्या ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी असलेली कमीत कमी 15 ते 20 फूट दोन्ही बाजूला रिकामी जागा. आणि मग लोकांचं फावतं. कोण करतं धारिष्ट्य? उत्तर प्रदेशच्या काही घटनांकडे मी तुम्हाला घेऊन जाईन. एका ठराविक धर्माचे लोक या सगळ्या गोष्टींचा सर्वे करतात आणि अशा जमिनीवर स्वतःच्या बळावर गुंडागर्दी किंवा काही राजकारण्यांना हाताशी धरून स्वतःची मसल पॉवर आणि मनी पॉवर वापरून अशा जमिनींवर कब्जा करून अवैधरित्या मग त्या वेळच्या महानगरपालिकांमधील काही अधिकाऱ्यांना सुद्धा हाताशी धरलेलं असतं, हे सांगायला नको. मग अशी यांची वस्ती, अशी यांची दुकानं, ही अवैध बांधकामं गेल्या 30-40 वर्षापासून अशा जागांवरती आहेत आणि रेल्वे मंत्रालय अक्षरशः झोपा काढतंय. मग सत्तापालट होतो आणि एक खमक्या मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला मिळतो आणि अशा काही गोष्टी बाहेर येऊ लागतात. आणि मग जो बुलडोझर तुम्ही आम्ही एखाद्या प्रोजेक्टवरच पाहिलेला असतो, एखाद्या डिमोलिशनच्या वेळेस आपण त्याचं काम पाहत उभारलेलो असतो, तो बुलडोझर रोज लागायला लागतो उत्तर प्रदेशमध्ये. अशा अवैध बांधकामांवरून जेव्हा आपल्या काही धार्मिक गोष्टी, मिरवणुका रस्त्याने चाललेल्या होत्या, अशा मिरवणुकांवर जेव्हा अशा काही अवैध घरांवरून दगडफेक झाली, तेव्हा त्याच्या खोलामध्ये शिरले हे मुख्यमंत्री. आणि अर्थातच जिथं प्रामाणिकता आहे ना, तो माणूस गप्प बसूच शकत नाही. आणि मग त्यांनी सगळं हे उकरून काढायला लावलं. खरं पाहिलं तर सन्माननीय योगी आदित्यनाथजींना मी करोडो प्रणाम करतो. निस्पृहता, निस्वार्थता, धर्माबद्दलचा एक मस्त स्वाभिमान, अभिमान, एक जागरूकता आणि आपल्या धर्माविषयीचं प्रचंड प्रेम. पण म्हणून उगाचच कुणाचा द्वेष असंही नाही आहे. पण मग असे प्रकार जिथं चालू आहेत, जिथं रेल्वेच्या जागांवरती अवैध बांधकामं होत आहेत, तिथं योगी आदित्यनाथसारख्या मुख्यमंत्र्यांनी केलेली ॲक्शन बघून तरी इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थोडंसं झोपेतून जागं नाही का व्हायला पाहिजे? एक सामान्य नागरिक म्हणून मला तरी असं वाटतं. आणि मी स्वतः अशा काही जागा बघितलेल्या आहेत. मी ज्या शहरात राहतो, सोलापूर शहर, महाराष्ट्र स्टेट, कर्नाटकच्या बाउंड्रीवर असलेलं हे एक चांगलं शहर, शांत शहर. हां, आता इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट वर्षानुवर्ष तिथं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही
हे माझ्या शहरवासियांना पण चांगलं माहिती आहे. तो भाग असो अलाहिदा, आजचा विषय तो नाही आहे. माझ्या या शहरामध्ये सुद्धा एक रेल्वे लाईन बंद झालेला, रेल्वेची अमाप जागा असलेला विभाग आहे आणि तो विजापूर रोडवर आहे. आणि हा जो ट्रॅक बंद पडलेला आहे त्या ट्रॅकवरच अनेक प्रकारची अवैध दुकानं आजूबाजूनी, त्या ट्रॅकवर काही घरं अशी बांधकामं झालेली आहेत. कोणाच्या परवानगीने झाली, ती वैध आहेत का अवैध आहेत, रेल्वेने ती जागा विकत दिली का त्या लोकांना, याचा शोध काही घडल्यावरच आपण घेणार का? काही घडायच्या आत माहितीच्या अधिकाराखाली कामं करणारी काही लोक ही जागृत आहेत की नाही, मग त्यांनी अशी काही माहिती संकलित केली आहे का, अशा गोष्टींचा पाठपुरावा झालाच पाहिजे. आणि रेल्वे मंत्रालय जर झोपी गेलं असेल तर त्यांनाही आपण जागं करू शकतो. पुन्हा या अवैध घरांमध्ये, सोलापूर तसं सेन्सिटिव्ह शहर आहे, पुन्हा या काही अवैध घरामध्ये कोण येऊन राहिलं, शहराचा कोणी सर्वे केला, मग ती कुठल्या संघटनांची माणसं होती, कुठे शस्त्रसाठा आला, कुठे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं, हे सगळ्या घटना घडल्यानंतर मग आपण जागे झालो, तोपर्यंत होणाऱ्या नुकसानीस, कदाचित जीवितहानीस जबाबदार कोण, हा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि मग महाराष्ट्रात योगी आदित्यनाथसारखी मानसिकता जन्माला काय येत नाही, हा सवाल मनात येतो. जर ही मानसिकता आली तर असे प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. अशा अवैध घरांची मालिका कुठेही उभी राहणार नाही आणि नॅचरली त्यापासून नंतर होणारे धोके कधीही उत्पन्न होणार नाहीत. चला, अशी मनी पॉवर, अशी मसल पॉवर जर अवैध निर्माण करत असेल आणि रेल्वेच्या जागांवरती कुणी जर काही भाडी वसूल करून गब्बरगंड होत असेल आणि त्याच पैशात दारूचे धंदे लागत असतील आणि तोच पैसा जर निवडणुकीत वापरला जात असेल आणि याच लोकांचा उपयोग जर काही नेते मंडळी करून घेत असतील तर याच्या खोलाशी जाण्याची अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे. अवैध बांधकामं नंतर बुलडोझर फिरवणं, 35-40 वर्ष त्यांना उपभोगू देणं, ह्याच्यात काहीही अर्थ नाही. आज जी मानसिकता उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांची दिसते आहे त्याच मानसिकतेने आपल्या सोलापूर शहरातले, आपल्या महाराष्ट्रातले अधिकारी कधी वागायला सुरू करतील याचीच मला तर वाट बघावीशी वाटते. आणि ती जास्त वाट पाहावी लागू नये याच सदिच्छेसह चलतो मित्रांनो. अशा दिशेने आपण थोडे प्रयत्न करूयात. मी एक यूट्यूबर म्हणून, एक कलाकार म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून आणि एक फौजीचा मुलगा म्हणून देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी मानसिकता घेऊन जगताना मी तरी थोडी जागृती निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. जय हिंद, जय भारत.